तुझं हे असं सगळं एकटीने मॅनेज करणं, या सवयीचं कौतुक करायचं की त्या सवयीवर चिडायचं हेच कळत नाही का मला. म्हणजे म्हणजे काय, त्या अण्णा केदारला एकटीने सामोरं गेलीस. मला एकदाही सांगावसं नाही वाटलं का तुला? या सगळ्यामध्ये तुला काय झालं असतं तर? अहो मी एकटीने काही केलेलं नाहीये. तेजाताई होत्या माझ्या सोबत आणि त्याशिवाय आपल्या देवी आईचा आशीर्वाद होताच की. ते असू दे, पण यापुढे प्रसंग कसाही असू दे, मला आधी सोबत घेशील. हो ठीक आहे. आणि सॉरी, नाही मी मान्य करते, मी तुम्हाला इन्फॉर्म करायला हवं होतं. इथून पुढे असं नाही होणार. नक्की? हो. नाही नाही नाही, मी नाही काय केलं. मला प्रेरणाताई सोड ना, मी खरंच काय नाही केलं. मी हात जोडते तुझ्यापुढे. प्रेरणाताई प्रेरणाताई तुम्ही उठा बघू. डोळे उघडा, शांत व्हा. डोळे उघडा, शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही आपल्या घरी आहात बघा. आपल्या घरी आहात तुम्ही. प्रेरणाताई वल्लरी तू परत येणार आहे म्हटलंय ग. मला खूप भीती वाटते. वल्लरी तू परत ये. प्रेरणाताई बघा, शांत व्हा. तो नालायक माणूस परत नाही येऊ शकणार. त्याची हिंमतच होणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचायची. आता तुम्ही नका काळजी करू. हो प्रेरणाताई, तुम्ही एकट्या नाही या. आता जर त्या अण्णाने तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला ना, तर तुमचा हा भाऊ त्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. पाणी घ्या. काय काय बोलला म्हणा तू? तू त्या अण्णा केदारला जिवंत सोडणार नाही? अरे तुला त्या अण्णा केदारच्या वाटेला जाणं इतकं सोपं वाटतंय का? अगं आई, तू नको पडू याच्यामध्ये, तू झोप जा. ए पाय म्हणा, मी काय सांगते ते ऐक. प्रेरणा सोबत जे झालं त्याचं मले बी गैर वाईट वाटून राहिलं, पण म्हणून काय तिचा नवरा येईपर्यंत ती आपल्याच घरी राहणार आहे का? ती अशी रात्री बेरात्री किंचाळत राहिली तर आपल्या झोपेचं तर खोबरं होईनच. पण तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तिचा नवरा बी तुम्हाला सोडणार नाही, कळतंय का? बरोबर आहे तुझं. काय की प्रेरणाताई इथे आल्यामुळे तुला खूप डिस्टर्ब होतंय, तुझ्या झोपेचं खोबरं होतंय ना. मग त्यावर एकच उपाय, तू गावाला जातेस का? तिथे तुला कोणीच त्रास देणार नाही, तुझ्या झोपेचं खोबरं सुद्धा होणार नाही. मी काम करतो, उद्या सकाळीच तुला बसमध्ये बसून देतो. हा अरे मन्या, तू काय बोली? वल्लरी तुझा नवरा काय बोलतोय पाहिलं का तू? बरोबर बोलतायत ते सासूबाई. वल्लरी सासूबाई, तुम्ही 4 दिवस गावाकडे जाऊन राहिलात ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही. तुम्ही जा. अरे म्हणजे या प्रेरणासाठी तुम्ही आता मले गावी पाठवणार आहे का? नाही, प्रेरणाताईंसाठी नाही. कसं आहे ना, तुमच्या जीवाची काळजी वाटते आम्हाला. तो अण्णा केदार इथे आला आणि त्याने तुमच्या गळ्यावर चाकू ठेवला तर, तुम्हाला काही केलं तर, तुम्ही त्याच्याकडनं याआधी पैसे घेतलेत, आठवतंय ना तुम्हाला? हे घ्या 2 लाख रुपये. माय हो, माय अन्नाले कोणाची नजर न लागो माय. घ्या मोजून घ्या. माय मोजायचे काय अण्णा? तुमच्यावर विश्वास आहे माझा. अहो पैसे देऊन झाले ना तुम्हाला, आता टेन्शन तुम्ही घ्यायचं. त्यापेक्षा तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही गावाला परत जा. माय हो, तू खरंच असा करीन का? नको बाई, मी त्याच्यापेक्षा जाते गावी. मन्या, तू मला सकाळच्या बसमध्ये बसवून दे लगेच बो. हो, तू आता जाऊन झोप जा शांत. देवा. रेणाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात आहात. शांतपणे झोपूयात आता. सगळं ठीक होणार आहे. वल्लू, तू आणि प्रेरणाताई आतमध्ये झोपा, मी झोपतो बाहेर. या सावकाश.
वल्लरी कॉफी तेजाताई घे, बरं वाटेल. थँक्यू. काय ग तू वल्लरी, सगळं एकटीनेच हँडल केलंस. एकदा मला सांगायचं ना, मी पण आले असते तुझ्या मदतीला. तेजाताई हो, प्रेरणाताईंना इतका त्रास सुरू होता. काय करू आणि काय नको असं झालं होतं मला. जरा झोप लागली ना की दचकून किंचाळत उठायच्या त्या. किती दिवस या ट्रॉमामध्ये जगणारे काय माहिती. खरंच अजित भाऊजी त्यांच्याबद्दल काय विचार करतील, समजून घेतील की नाही, याचंच जास्त टेन्शन आलं त्यांना. तुला खरं सांगू, मला असं वाटतं की तिने हे सगळं अजितला लवकरात लवकर सांगायला पाहिजे. खरं बोलताय तुम्ही. पण त्या म्हणतात तसं या सगळ्यातून सावरायला त्यांना थोडा वेळ तर द्यायला हवा. तेजाताई, काल तुम्ही जे मला म्हणालात ते मला अगदी पटलंय. म्हणजे बघा ना, आपण एकमेकींना स्वतःहून आता कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली पाहिजे. नेमकं कोणाच्या आयुष्यात काय वादळ आलेलं असेल काही सांगता येत नाही. आपण मैत्रीण म्हणून एकमेकींसाठी तिथे हजर असायला हवं. तू श्वेता आणि मिठू बद्दल बोलतेस का? हो, मिठूताई आपल्यावर चिडल्यात म्हणून त्यांनी स्वतःहूनच कॉन्टॅक्ट बंद केलाय. ती वेगळी गोष्ट आहे, त्यांना तर आपण शोधून काढूच. पण श्वेताताईंचं बघा ना, त्या अचानक कॉन्टॅक्ट करायच्या बंद झाल्या, काही रिझन न देता. मला असं वाटतं इट्स हाय टाइम ना, आपण त्यांना परत कॉन्टॅक्ट करायला हवा आणि त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरू आहे हे जाणून घ्यायला हवं. बरोबर बोलतेस तू. मी श्वेताला फोन लावून बघू का आता? हो. तेजाचा फोन. ही का फोन करत असेल आता? तेजा का फोन करते तुला? तो अजून ब्लॉक नाही केलंस तिला? काय झालं? यार, हिचं नेहमीच झालंय वल्लरी. असं एकदाही झालं नाहीये की मी तिला कॉल केलाय आणि तिने एका फटक्यात तो उचललाय किंवा कॉल बॅक केलाय. कायम कायम तसंच सोडून देते यार कॉल. त्या कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना? नाही, थांब, मी एक काम करते. तिचा नवरा आहे ना कैलास, त्याचा नंबर आहे माझ्याकडे. इतके दिवस कसं वाटेल काय वाटेल म्हणून मी केला नव्हता फोन, पण मी आता त्याला फोन करून बघते. हां, बघा. मला हॅलो, हाय, कैलास ना? ॲक्च्युली मी तेजा बोलतेय, श्वेताची मैत्रीण. त्याचं काय झालं ना, आम्ही मगासपासून श्वेताला फोन ट्राय करतोय, पण तिचे फोन उचलत नाहीये ती. तर म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला फोन करून विचारावं की आहे का ती आजूबाजूला. असेल तर द्या ना तिला जरा फोन, बोलायचं होतं तिच्याशी. हॅलो, श्वेता, तेजा ताईचा फोन आहे. अगं, ती केव्हापासून फोन करते तुला? तू फोन का नाही उचलत आहेस तिचा? अच्छा, कामात होतीस का? बरं बरं बरं, घे फोन. हा, बोल. तेजा, काय ग, काय झालं? काय ग श्वेता, अगं कधीची तुला फोन करतेय, फोन उचलत जा बरं. स्वतःहून करत नाहीस, आम्हाला तरी कॉल बॅक करत जा. अगं सॉरी, मी कामात होते ना, त्याच्यामुळे मोबाईलकडे लक्ष नव्हतं माझं. ठीक आहे, बरं ऐक, येऊन जरा प्रेरणाला भेट तू
कारण तिच्या आयुष्यात जरा खूप मोठा इश्यू चालू आहे. काय झालं प्रेरणाला? अण्णा केदार आठवतोय का? तो तिच्या आयुष्यात परत आलाय. त्याने आता तिला तिच्याच घरात डांबून ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं आणि टॉर्चर करत होता खूप दिवस. काय? आमचा तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता, म्हणून आम्ही तिला भेटायला गेलो तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्यामुळे प्लीज तिला येऊन भेट एकदा. तेजा तेजा, आय एम सॉरी. अगं मला कल्पना नव्हती प्रेरणाच्या आयुष्यात अशी काहीतरी गडबड झाली असेल याची. नाही ठीक आहे, आता मिळाले ना कल्पना. लवकरात लवकर येऊन भेट तिला. हो मी लगेच येते. मी मी येण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. नाही, लवकरात लवकर येऊन भेटच, कारण तिला आता गरज आहे आपली श्वेता. आणि हा, काळजी घे, फोन उचलत जा आमचे, एवढंच. हो, बाय. ऐकलत ना तुम्ही? प्रेरणाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम झालाय. माहित नाही तिला त्या अण्णा केदारने किती छळलं असेल, काय केलं असेल. मी फक्त एकदा तिला जाऊन भेटून येऊ का? अर्ध्या तासात येते. ये श्वेता, अक्कल नाहीये का तुला? तो अण्णा केदार त्या प्रेरणाला तिच्याच घरी डांबून ठेवतो. एवढी दूध खुळी आहे का ती? तिला मदत घेता येत नाहीये का कोणाची? हे सगळ्यात ना नखरे असतात. आधी मजा करायची आणि मग जिरवा जिरव. आणि तुला तिला भेटायला जायचंय? हो, ती मैत्रीण आहे माझी. हे बघा, मला फक्त एकदाच तिला भेटून येऊ दे प्लीज. तू अजिबात तिला भेटायला जाणार नाहीयेस. आणि जर गेलीस तर याद राख, तुला पुन्हा या घरात पाऊल ठेवू देणार नाही. बरं आहे, निघायचं का आता? चल. तुझी बॅग कुठे? वल्लू, आले. सासूबाई, पोचलात की कळवा आणि महेंद्र दादांची काळजी घ्या. हा माय, त्याचीच काळजी वाटते म्हणून तर जाई राहिली गावी. पण तू काळजी नको करू हं. लवकरच त्याच्या लग्नाचं काहीतरी बघते आणि दिवाळीच्या आत मी आधी परत येते. सासूबाई, तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळतंय का? महेंद्र दादांची आधीच 2 लग्न झाले, त्यात त्यांच्या अंगात काम नाही. कुठलीच जबाबदारी घ्यायची नसते त्यांना. अशात तुम्ही तुमच्या अट्टासापायी एखाद्या मुलीचं आयुष्य का बर्बाद करताय? मायाचं नशीबच खराब आहे. आधीच्या 2 बायकांनी काही त्याला साथ दिली नाही आणि ही नवऱ्याला जेलमध्ये धाडायला निघालीये. असंच जर चालू राहिलं तर महावंशाला दिवा कसा मिळेल? आपला काय राजा महाराजांचा वंश आहे का ग? पुढे चालतच राहायला पाहिजे का? कोट्यवधीची प्रॉपर्टी आपल्याकडे, ज्यासाठी वारस पाहिजे. वारस नसल्यामुळे असा काय मोठा प्रॉब्लेम होणार आहे सांग मला. अरे मला आई जाऊ दे, ऐक. आता जाता जाता मला वाद नकोय, उशीर होईल. सर, पोचलात की कळवा. हा, येते. बाहेर निघ, नाहीतर मी ना आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेईन, पोलिसांना बोलावून घेईन. बाहेर निघ. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. तुझ्याच या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. बायको काय म्हणलं तुला? तू लगेच बायको सारखी खोटं बोलायला लागली का? मान्यासी खोटं बोलायला लागली का? हा, माझ्याशी खोटं बोलतेस? इकडे सगळ्यात शक्तिशाली गोष्ट एकाच अस्वर. मी येतो, परत येणार मी.
प्रेरणा, तुला आठवतंय का तू मला ते महाराष्ट्रीयन पारंपरिक लग्नाच्या विधीबद्दल सांगितलं होतंस? ते सगळं मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये ऍड केलं आणि ते क्लायंटला खूप जास्त आवडलं माहितीये. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि त्या इथे आल्या होत्या ऍक्च्युली. तुझं फोन प्रेरणा, तुझा फोन वाजतोय. प्रेरणा, ऐक ना प्रेरणा, हे बघ अजितचा फोन आहे, घे बोल. नाही तेजा, मी नाही बोलू शकत अजितशी. मला रडणं नाही आवडणार. अगं पण प्रेरणा, प्रेरणा, अगं तू काळजी. प्रेरणा, अगं फोन का उचलत नाहीयेस माझा? अगं किती कॉल केले मी तुला. काळजी वाटते ना ग मला. ठीक आहे ना सगळं तिकडे? हाय अजित, मी तेजा बोलते. अरे ऍक्च्युली प्रेरणा ना आमच्या इथे आली आहे. आत्ता वॉशरूमला गेली आहे, ती फ्रेश व्हायला गेली आहे कदाचित. ती आली ना बाहेर की तिला सांगते मी हां तुला कॉल करायला. बरं चल ठेवते मी जरा गडबडीत आहे. ओके, बाय बाय बाय. अगं पण अशी काही वल्लू नको गो, औषधांचा कंटाळा आलाय अहो मला. काय करताय तुम्ही लहान मुलांसारखं? बसा बसा इथे आधी. अगं डॉक्टरांनी सांगितलंय तुमचं फॅटी लिव्हर अजून क्युअर नाही झालंय, त्यामुळे काही महिने अजून औषधं घ्यायचे. घ्या पटकन, लहान मुलांसारखे वागू नका. पटकन घ्या. हो. वल्लू, काय? हे काय मध्येच? छान वाटतंय तू माझी अशी काळजी घेतेस. आणि काय मध्यंतरी त्या कोर्ट केसमुळे आपल्या दोघांमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. पण मला राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या एका चुकीमुळे बिचाऱ्या भरत सोनवण्याला त्याचा जीव गमवावा लागला. बसा. मी आधीही सांगितलं तुम्हाला, आत्ता या गोष्टीचा विचार करून काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे नका विचार करू, तुम्हाला जास्त त्रास होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथून पुढे असं कुठलंही काम करताना 10 वेळा विचार करा. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतो. कळत नकळत आपल्या चुकीमुळे एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो. हे आज आपल्याला कळलंय नाही? मला पटतंय तुझं म्हणणं. म्हणून मी ठरवलंय की तू वागतेस तसं वागायचं. घाईघाईत असा कुठलाही निर्णय घ्यायचा नाही की ज्यामुळे पुढे जाऊन काहीतरी वाईट घडेल. शक्य होईल तितकं लोकांच्या उपयोगी पडायचं आणि आपल्या ज्ञानाचा इतरांसाठी कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करायचा. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे. आता झालं गेलं ते विसरून जा. आपण ठरवलं ना, इथून पुढे नव्याने सुरुवात करायची. बरं, तुम्हाला सांगायचं विसरले मी, आपल्याकडे इंद्रायणी येते. इंद्रायणी? अरे वा, पण का सहजच? नाही, तिचं जरा महत्वाचं काम आहे. ती गावातल्या मुलांसाठी नवीन शाळा सुरू करते ना, तर त्यासाठी तिला ट्रस्ट उभी करायची आहे. त्याचे नियम काय ते सगळं जाणून घ्यायचंय. सो ते डिस्कस करायचंय. त्याशिवाय तिला शाळेसाठी इमारत उभी करायची आहे, तर बिल्डरशी ओळख करून देईल आपल्या ओळखीतल्या. क्या बात आहे. खरंच त्या मुलीचं ना मला खूप कौतुक वाटतं.
अभिमान आहे मला तिचा. वाटेत कितीही संकट आली ना तरी सुद्धा अजिबात डगमगत नाही ती मुलगी. मला खात्री आहे वल्लू, हे इंदू आहे ना लहान मुलांसाठी खूप मोठा आदर्श ठरेल. लहान मुलांचं आयुष्य ते खूप सुंदर बनवेल. खरंच त्या मुलीकडे ना काहीतरी दैवी देणगी आहे. म्हणजे तिचं कीर्तन सुरू झालं की वातावरण कसं सगळं पॉझिटिव्ह होतं बघ. अगदी खरं बोललात. इथे आल्यावर आपल्या घरातच तिचं एक कीर्तन ठेवूया का? म्हणजे आपल्या घरात पण कसं पॉझिटिव्ह वातावरण होईल. अरे वा, ही तर खरंच खूप चांगली कल्पना आहे. मी नक्की बोलते इंदूशी. बर बोल.